3 इयर लॉ सीईटीची एक्सपेक्टेड टेंटेटिव्ह रिझल्टची डेट सीईटी सेलने ऑलरेडी रिलीज केलेली आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड सुरू होणं आपल्याला एक्सपेक्टेड आहे. तर हे कॅप राऊंड्स कधीपासून सुरू होऊ शकतात आणि या कॅप राऊंडचं शेड्यूल काय असणार आहे ही गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो तुमचा 3 इयरचा रिझल्ट आल्यानंतर यापुढे तुम्हाला ॲडमिशन कुठे भेटेल याविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. तर विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. महाराष्ट्र लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी LLB ॲडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंग सेशन्समध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस मिळतो. म्हणजेच आमचे जे काउन्सिलर आहेत ते तुमचे पर्सेंटाइल्स, तुमचे एक्सपेक्टेड कॉलेज आणि ॲक्च्युअल तुम्हाला कुठले कॉलेजेस मिळू शकतात याच्याविषयी डिटेल डिस्कस करतात. तसेच तुम्हाला कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये स्टेप बाय स्टेप गायडन्स दिला जातो. त्यानंतर कॅप राऊंडला आपल्याला जे कॉलेज सिलेक्ट करावे लागतात त्या कॉलेज सिलेक्शन प्रोसेसमध्ये एक एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाते. त्यानंतर कॅप राऊंडचे जे फॉर्म तुम्ही फिलअप करतात त्या कॅप राऊंडच्या फॉर्म फिलअपमध्ये तुम्हाला असिस्टन्स केलं जातं. तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला गायडन्स दिला जातो. कॉलेजच्या प्रिव्हियस इयरच्या कट ऑफचं अनालिसिस करून राऊंड वाईज तुम्हाला डिसिजन दिले जातात. तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज फिक्स केलं पाहिजे का की तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सुद्धा कॉलेज दुसरं भेटू शकतं याविषयी तुम्हाला गायडन्स देण्याचं काम, याविषयी डिसिजन देण्याचं काम सुद्धा ग्लोबल ऑनलाईनच्या काउन्सिलिंग सेशनमध्ये केलं जातं. तसेच डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन गायडन्स सुद्धा इथे केला जातो. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग सेशन्समधून मिळणार आहेत. तर हे काउन्सिलिंग सेशन्स जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, इन्क्वायरी करा आणि हे सेशन्स जॉईन करा. आता मित्रांनो इथे नोटिफिकेशनमध्ये ऑल सीईटीसाठी हे नोटिफिकेशन आहे. 2 तारखेला हे ऑलरेडी आलं होतं. त्याच्यामध्ये आपल्या 3 इयर LLB सीईटीचा जो रिझल्ट आहे तो 17 तारखेला रिलीज होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ही डेट टेंटेटिव्ह आहे. टेंटेटिव्ह जरी असली तरी 5 इयर सीईटीचा रिझल्ट 4 तारखेला त्यांनी सांगितलं होतं, तर 4 तारखेलाच दुपारी हा रिझल्ट रिलीज करण्यात आला होता. आपण एक्सपेक्ट करू शकतो की हे टेंटेटिव्ह शेड्यूल जरी असलं तरी सीईटी सेल 17 तारखेला हा रिझल्ट डिक्लेअर करेल. तर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट एकदा डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या, कारण 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आन्सर कीमध्ये चेक केलं होतं तेव्हा आमचे 50-60 क्वेश्चन बरोबर आले होते आणि पर्सेंटाईल जे आलं ते 10%, 5% या टाईपमध्ये त्यांचं पर्सेंटाईल आलंय. तर ते या पर्सेंटाईलच्या बाबतीत सॅटिस्फाईड नाही आहेत. जर तुमच्याही बाबतीत असं झालं तर नक्कीच सीईटी सेलच्या हेल्प डेस्कला तुम्ही कॉन्टॅक्ट करून याविषयी डिटेल इन्क्वायरी सुद्धा करू शकता. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं रिझल्ट आल्यानंतर तुमचे जे कॅप राऊंड आहे, कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन्स आहेत ते साधारणतः कधीपासून सुरू होतील त्यासाठी आपण गेल्या वर्षीच्या कॅप राऊंडचं शेड्यूल इथे पाहू शकतो. सीईटी सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर 2024-25चं शेड्यूल 3 इयर LLB सीईटीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे दिसेल. इथे तुम्हाला ॲडमिशन शेड्यूलचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर मागच्या वर्षीचं जे डिटेल शेड्यूल होतं ते इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे अपडेटेड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर LLB 3 इयर कोर्स अकॅडमिक इयर 24-25 म्हणजे मागच्या वर्षीचं हे शेड्यूल आहे. आता मागच्या वर्षी कॅन्डिडेटचं जे रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं ते 11/7 म्हणजे जुलै महिन्यामध्ये सुरू झालं होतं. आता आपला रिझल्टच जर 17 जूनला चालू होत असेल तर जून महिन्यामध्ये आपण आपला कॅप राऊंडचं जे रजिस्ट्रेशन्स आहे ते रजिस्ट्रेशन सुरू होणं एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. म्हणजे आपले रजिस्ट्रेशन सुद्धा जुलै महिन्यामध्ये सुरू होतील. आता हे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते सांगितलं जाईल. त्याच्यानंतर तुमच्या अपलोडेड डॉक्युमेंट्सची ई स्क्रुटनी होईल आणि व्हेरिफिकेशन टीमकडनं ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केली जातील. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक अल्फाबेटिकल लिस्ट दिली जाईल राऊंड 1 साठी. त्या लिस्टमध्ये तुम्ही स्वतःच्या नावापुढे जे डिटेल्स दिलेले आहेत ते सगळे डिटेल्स चेक करायचे. ते तुमचं पर्सेंटाईल असेल, त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी असेल, कारण तुम्ही कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनमध्ये तुमच्या कॅटेगरीचे डिटेल तिथे दिलेले असतील, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील. तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ही
अल्फाबेटिकल लिस्ट दिली जाते. जर तुमचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड असतील तर तुम्हाला तसं त्या कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं. इनव्हॅलिड असेल तर तुम्हाला तसं त्या लिस्टमध्ये तुमच्या नावापुढे रिमार्क दिलेला असतो. त्याच्यानुसार तुम्ही तुमची जी अल्फाबेटिकल लिस्ट आहे ती चेक करून घ्यायची. त्याच्यानंतर तुमचे जर काही ग्रीव्हियन्सेस असतील तर तुम्ही ते रिझॉल्व करून घ्यायचे. तुमचे काही ऑब्जेक्शन असतील तर तुम्ही ते ऑब्जेक्शन तिथे रेज करू शकता. पुढे फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले केली जाते. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला रँक दिला जातो. तुमचे जे पर्सेंटाईल आहेत ते पूर्ण महाराष्ट्राच्या कॅन्डिडेट सोबत कम्पेअर करून तुम्हाला रँक असाइन केले जातात आणि पुढच्या स्टेपमध्ये कॉलेजचे ऑप्शन फॉर्म हे फिल केले जातात. आता ऑप्शन फॉर्म फिल करण्यामध्ये तुम्हाला इथे तुमच्या पर्सेंटाईल नुसार आणि कॉलेजेसच्या मागच्या वर्षीच्या कट ऑफ नुसार ऑप्शन द्यावे लागतात. आता हे ऑप्शन देताना तुम्ही अशा पद्धतीने द्यावे लागतात की जेणेकरून तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन फॉर्म फिलअप करताना ऑप्शन कसे फिल करायचे याच्यावरती जर आपण डिस्कशन करायचं झालं तर ऑप्शन कसे फिल करायचे याचं टेन्शन ज्या विद्यार्थ्यांना हायेस्ट मार्क आहे त्या विद्यार्थ्यांना नसतं, कारण त्यांना कन्फर्म माहिती असतं की त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज भेटणारच आहे, कारण त्यांचं पर्सेंटाईल तेवढं चांगलं असतं. खरं टेन्शन असतं मीडियम मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना. आता मीडियम मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ त्यांना त्या कॉलेजेसची माहिती असणं आवश्यक आहे. जरी कट ऑफ माहिती असला तरी फर्स्ट राऊंडमध्ये जर ते कॉलेज भेटणार नसेल तर सेकंड राऊंडमध्ये ते कॉलेज कसं भेटेल याच्याविषयी तुम्हाला एक स्ट्रॅटजी ठरवावी लागते, जेणेकरून तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये ते कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस हे मॅक्सिमम असतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनच्या ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये तुमचे मार्क्स, त्यानंतर कॉलेजेसचे कट ऑफ या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून तुम्हाला एक बेस्ट स्ट्रॅटजी दिली जाते, बेस्ट कॉलेज सिलेक्शन दिलं जातं, जेणेकरून तुमचं जे ॲडमिशन आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजला होण्याची पॉसिबिलिटी जी आहे ती मॅक्सिमम असते. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट केले जातात. कॉलेज अलॉट केल्यानंतर तुम्हाला फिजिकली त्या कॉलेजवरती जाऊन तिथे ॲडमिशन तुमचं कन्फर्म करावं लागतं. गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्यासाठी तुम्हाला एक साधी गोष्ट करावी लागणार आहे. पहिलं म्हणजे तुम्हाला सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ पहिले पाहून घ्यावे लागतील. त्यानंतर तुमचं पर्सेंटाईल काय आहे त्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या कट ऑफनुसार तुमच्या पर्सेंटाईलमुळं तुम्हाला तिथे ॲडमिशन भेटेल का असे कॉलेज तुम्ही शॉर्टलिस्ट करा. असे कॉलेज शॉर्टलिस्ट केल्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्ही जे कॉलेज शॉर्टलिस्ट केले आहेत त्यांचे प्रेफरन्स अगोदर द्या आणि नंतर शेवटी तुम्ही टॉपच्या प्रायव्हेट कॉलेजेसचे प्रेफरन्सेस द्या. ऑब्वियसली प्रायव्हेट कॉलेजेस जरी असतील तरी तिथेही कट ऑफ असतो, तो कट ऑफ व्हेरीफाय करून घ्या. कारण जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज दुर्दैवाने भेटलं नाही तर ॲटलिस्ट प्रायव्हेट कॉलेज तरी चांगलं भेटेल. याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण रिसर्च करणं इथे महत्त्वाचं आहे. तो रिसर्च व्यवस्थित करा, तुमचे ऑप्शन्स व्यवस्थित फिल करा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्हाला जे कॉलेजेस एक्सपेक्टेड आहे ॲटलिस्ट त्या कॉलेजेसमध्ये तरी तुम्हाला व्यवस्थित ॲडमिशन मिळेल. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. सोबतच आमचे काउन्सिलिंग सेशन जॉईन करा आणि आपलं ॲडमिशनचं टेन्शन विसरून जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राऊंडची तयारी सुरू करा. थँक्यू.